जायलो तर आम्ही वापस बालाजी मंदिराच्या साईडच्या रस्त्याने, तर जाता जाता आम्ही इथल्या साईडला एक चिंतामणीचं मंदिर वगैरे दिसलंय, तर मंदिराच्या त्या साईडला आम्ही जातो. आणि असे भरपूर असे मंदिर आहेत की बालाजीच्या ठिकाणी जेव्हा आपण दर्शन करायला जातो तर त्यावेळेस असे पूर्ण रांग आहे मंदिराची. तर आपण एक काम करू शकतो आपण पूर्ण की ज्या ज्या हर एक मंदिर जेवढं दिसतं तिथल्या साईडला जातो वेळेस, तर त्या मंदिराचं एक छोटे छोटे तुम्हाला एक व्हिडिओ वगैरे टाकू शकतो. असे पूर्ण रांग आहे त्या इकडल्या साईडने पूर्ण मंदिराच्या गोदावरीच्या काठाला. तर आपण तशा पद्धतीने आपण सगळे एक व्हिडिओ शूटिंग करूया त्याला एक मंदिराच्या. तर चला जाऊया. तर मित्रांनो, नरहरी महाराजांचं मंदिर आहे इथं. तर अशाच पद्धतीने तर झूमिंग करून दाखवतो इथं. तर मित्रांनो, आता आपण प्रॉपरली थांबलोय आता जनाबाईच्या मंदिराच्या समोर. तर जनाबाई मंदिराच्या समोरच्या साईडचं पूर्ण व्ह्यू आहे मित्रांनो. जनाबाई मंदिर हे आपलं. तर आपण इथं पूर्ण पाहणार आहोत. इकडल्या साईडला मित्रांनो, मधल्या साईडला तिकडं पूर्ण इथं बगीचा वगैरे केलेले आहेत त्यांनी. तर बगीचा टाईप आहे आणि इकडल्या साईडला समोरचा व्ह्यू आहे. तर मध्ये आपण जाऊयात. मध्ये गेल्यानंतर आपण पाहूयात की कशा पद्धतीने आहे. आणि इथं अंबिका देवीचं मंदिर आहे. मधला व्ह्यू आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, इथल्या ठिकाणी आपण बघायला होते त्या मधल्या साईडला जाऊयात आपण. मधल्या साईडचं झूमिंग करून दाखवतोय. तर मित्रांनो, मी इथं आज जनाबाईच्या मंदिरामध्ये आलो आहे. तर आता सध्या मला बाहेरच्या साईडला एक जण मित्र भेटला होते. तर ते म्हणले की मला की मी तुमचा सबस्क्रायबर आहे. तर धन्यवाद, खूप खूप धन्यवाद त्यांचे. आणि ते मला या मंदिराबद्दल 2 शब्द सांगतो असं म्हणले होते चॅनलवरती. तर ते सांगतील, तर आपण ऐकूयात त्यांचे 2 शब्द. इथं गंगाखेडे जनाबाईचं जन्मभूमी असल्यामुळे इथं लांबून फार लातूर जिल्हा, नांदेड, बाहेर राज्यातून लोक दर्शनासाठी येतात. तुम्ही बघताय पब्लिक बाहेर आज एकादशीमुळे पब्लिक येते. हे विठ्ठलाची मूर्ती आहे, रुक्मिणी, विठ्ठल रुक्मिणीची. तुकाराम महाराजाची आहे. इकडून खाली जाता जनाबाईचं आहे. इथं जनाबाईची समाधी आहे, त्याच्यामुळे भर लांबून लोक येतात. ठीक आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तिने सांगितलं. तर आलेले होते इथं दर्शनासाठी. तर ते म्हणले की आम्हाला बी थोडंसं बोलू देतं आपल्या चॅनलवर. तर खूप खूप धन्यवाद. आपण आता मध्ये जाणार आहोत मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये जाऊन आपण दर्शन करूयात.
चलूयात आपण मध्ये जाऊयात दर्शन करायला. तर चला. तर मित्रांनो इथं भक्तगण वगैरे त्या काकू आलेल्या त्या काकूंनी त्यांचं नाव सांगताना आणि ते काही माहिती सांगणार इथं. तर त्या पद्धतीने माहिती सांगताना तर ते आपण 2 शब्द ऐकू त्यांचे बी. हे जनावरांचं मंदिर मी मयुरी गुरव हे पुजारी आता आणि हे जनावरांचं पादुका होता ते जनावर पांडुरंग जात दळू लागलेले हात पाहिलं ना ते नामदेव महाराज गुरुदेव हे मोतीराम महाराज आहेत यांनी स्थापना केली पादुकाची 60 वर्षाखाली ते फळायचे. हे विठ्ठल रूप नाही ते मायबाप आहे ते जनाबाईचे. नामदेव महाराज आहेत गुरुभाऊ आहेत जनाबाईचे. जनाबाई यांच्या घरीच राहिले आणि गोपाळपूरला गेल्यावर पण तिथंच होत्या. ही जन्मभूमी आहे फक्त जनाबाईची. 7 वर्षाच्या होत्या तेव्हा त्या पंढरपूरला गेलेल्या होत्या. ती जनाबाई पंढरपूरला जाती चलत 15 दिवसाची वारी जातील आषाढी तेव्हा पंढरपूरला जाती पालखीमध्ये. हा पालखीमध्ये असते त्या. इथून निघती पालखी 15 दिवस. तर अशा पद्धतीने त्याला माहिती सांगितली त्यांनी. तर खूप खूप धन्यवाद. हे मारुतीराव महाराज समाधी आहे त्यांची. मोतीराम महाराज आहेत यांनी स्थापना केली आमच्या जनाबाईची. त्यांनी स्थापना केली ती फोटो. हे विठ्ठल रुक्माई आहे पहिली जुनी आहे. छोट्या मूर्त्या होत्या पहिल्या आता मोठ्या बसल्या 4 वर्षाखाली. ते गणपती महादेव ते मारुती आहे. जनाबाई मंदिराचं हे गार्डन आहे मित्रांनो. तर इकडल्या साईडला जनाबाई मंदिराचं गार्डन आहे आपल्याला इथल्या साईडने पाहायला भेटते. तर खूप छान पद्धतीचं मध्ये गार्डन वगैरे आहे. तर इकडे तुम्ही आलात तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल. आणि हे तुम्हाला इथल्या साईडला याची नेम प्लेट दाखवतो. तर अशा पद्धतीने आहे. तर मधल्या साईडने आपण बघूयात व्ह्यू झूम करून. इतकं काही व्यवस्थित दिसणार नाही आहे तरी पण आता आपण मध्ये जाण्याचा टाईम नव्हता आपल्याकडे म्हणून असंच गार्डनचं दाखवतो. इकडल्या साईडला असं गार्डन वगैरे केलेलं होतं. तर या पद्धतीचं व्हिडिओ शूटिंग केलेली आम्ही. तर खूप खूप धन्यवाद. आणि या व्हिडिओला जर तुम्ही गावाखेडकर असताल तर या व्हिडिओला भरपूर जास्त जणांनी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.